गाईज, गुड मॉर्निंग. मी विगिता म्हात्रे. नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, गुड मॉर्निंग. आज श्रावण महिन्यातील 5वा दिवस म्हणजे ज्या दिवशी नागपंचमी सेलिब्रेशन होते. आणि नागपंचमी हा श्रावण महिन्यातील 5व्या दिवशी येणारा सण असतो, तो म्हणजेच नागपंचमी. आणि आज नागपंचमी सेलिब्रेशन मी करणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात हे नागपंचमीला खूप सांस्कृतिक नागदेवताची पूजा केल्याने सर्पदोष दूर होतो. चला, आणि ठिकठिकाणी नागदेवतांच्या मंदिरात पूजा केली जाते आणि नागदेवतांना दूध अर्पण केलं जातं शिवमंदिरात जाऊन. त्याची नागदेवतांना बघा, मी आज मुलांना नाग करून आणायला सांगितलं आहे. बघा, रोहिणीने मस्त असं नाग बनवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. सुंदर असं मातीचं नाग बनवलेलं आहे. कमेंट करून नक्की सांगा. फळ्यावर सुद्धा आमच्या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे. मस्त असं. चला, आणि ठिकठिकाणी गावाठिकाणी सुद्धा वारुळाची तिकडे मंदिरात जाऊन वारुळाची पूजा केली जाते. तिथे नाग साप असतात, दूध दिलं जातं त्यांना. तसंच माझ्यासुद्धा मला छान असं नागपंचमीचे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्ही पूजा करणारच आहोत. आणि सर्वांना नागपंचमी या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. मुलांनी बघा, माझ्या मुलांनी मस्त नाग बनवलेले आहेत मातीचे. आणि ड्रॉइंगसुद्धा काढलेली आहे. आणि मस्त शंकराची पिंडी काढलेली आहे. बघा, ड्रॉइंग पण छान छान काढलेली आहे पूर्वी. आणि सर्व विद्यार्थ्यांनी बघा लावण्या. आणि रोहिणीनेसुद्धा नाग आणि नागाची पिंडी मस्त बनवलेली आहे मातीची. कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले. आणि सर्वांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. बोला सगळ्यांना हार्दिक इच्छा. सर्वांना बघा, माझ्या मुलांनी मस्त शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांना. समजून घ्या जरा, लहान मुलं. पंचमीची पूजा करायला सर्व पालक आलेले आहेत आणि मस्त मस्त साड्या लावून आणि नागसुद्धा छान छान बनवलेले. मी ब्लॉगमध्ये सर्व पालकांना दाखवते पूजा करताना. आता सर्व पालक पूजा करतील आणि नंतर सर्व पालक करतील, नंतर मी आणि नंतर माझी मुलं. आणि बघा, मस्त मस्त नाग आहेत आणि ते सगळी पूजा चालू आहे. आणि मी प्रसादाला उकडलेलं आणलेलं आहे सर्व. म्हणजे आमच्या इथे पद्धत आहे की नागदेवताला उकडलेलं सर्व दाखवायचं. आणि त्यांनी मुलांना कॅडबऱ्या आणलेल्या आहेत. आणि त्यांना खूप खूप थँक्यू. नेहमी असे येत असतात फंक्शनला. आणि बघा, पहिल्यांदाच मी पालकांच्या हस्ते नागपूजन करत आहे. पहिला त्यांना मान देते मी नागपंचमीला. बघा, सर्व पालक मस्त साड्या नेसून आलेत, नटून थटून आलेत नागपंचमीच्या दिवशी. बघा, पूजन करत आहेत. ही आहे काव्याची मम्मी. आणि बघा, मस्त फळ्यावर नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहे.
बघा मी तर नागपूजन केलेले आहे आणि सर्व नाग विद्यार्थ्यांनी बनवलेले ड्रॉइंगसुद्धा बनवलेले. ड्रॉइंग आणि नाग बनवलेले कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. बघा माझ्या विद्यार्थ्यांनी आणि मी सुद्धा दर्शन घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा या व्लॉगद्वारे दर्शन घ्या. प्राथमिकची मुलं मस्त 1ली ते 7वी मस्त नाचत आहेत आणि त्यांनी नागपूजन पण छान केलेलं आहे. नंतर त्यांनी फुगड्या घातलेल्या आहेत. नागसुद्धा छान छान बनवलेले आहेत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी. सो दाखवता आले नाही, जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवलेलं आहे. बघा मस्त मस्त नाचतसुद्धा आहेत सर्व मुली. असेच आमचे विद्यार्थी ॲक्टिव्हिटी करत असतात. प्रत्येक सण हे एन्जॉय करत असतात. तुम्हीसुद्धा या शिशुवर्ग ते 10वीपर्यंत ॲडमिशन घ्या आणि असेच एन्जॉय आणि अभ्यास करत राहा. आणि आमचा पत्ता आहे श्री गणेश विद्या मंदिर, स्टार कॉलनी, डोंबिवली पूर्व. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर घ्या. मला कॉन्टॅक्ट करा, मला फेसबुकवर मेसेज करा, इंस्टाग्रामवर मेसेज करा. बघा नागपूजन मस्त मस्त असं नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नाग बघा मस्त बनवलेला आहे मोठा.
बघू शकता तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आमच्या बघा प्राथमिकच्या मस्त मस्त असे नाक बनवलेले आहेत. गेल्या वर्षी ते माझ्या वर्गात होते. बघू शकता सगळी हुशार अशी मुले, वेदई, नील, जॉय, साची, सर्व विद्यार्थी खूप हुशार आहेत. बघा साची, बघा ही निधी, हे सर्व स्टुडंट खूप हुशार आहेत. कमेंट करा की कसे नाक बनवले. हंसिका बघा मॅडम दर्शन घ्यायला, बघा इथे दर्शन घेत आहेत नागाचं आणि खूप हॅपी, खूप दिवसांनी आले. बघू शकता सर्व पालकांनी खूप एन्जॉय केला आणि डान्स केला. मी सुद्धा केला, नागपंचमी होती म्हणून. आणि हा सण छोट्या मुलांनी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी खूप एन्जॉय केला. मी सुद्धा एन्जॉय केला. चंद्रकांत सृष्टीमध्ये बामुल्य मंदिराजवळच आहे आणि नागपंचमीचा दिवस आहे आणि ते नागपूजन केलेले आहे आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो. सो चला आणि बघा काकूंचं घर, म्हणजे बंगलाच आहे. मी बोलताना घर बोलली आहे पण बंगला आहे. चला तुम्ही या कधीतरी. काकू खूप चांगले आहेत. बघा मस्त असं घर आहे. बघा मस्त असं घर आहे एंट्रीलाच. बघा काकूंचं घर, बघा मस्त असं घर आहे आणि समोर काकांचा फोटो आहे. बघा घर तर खूपच छान आहे आमच्या काकूंचा. बघू शकता तुम्ही. मस्त फिश आहे. असं आहे ते सांगून नाही पण मस्त फिश आहे. आणि काकू खाकऱ्यांचं करतो. मी तुम्हाला सांगितलं खाकऱ्यांचे पॉकेट आहे. कोणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर द्या. माझ्या नावावर कमी भेटले. घर आहे आणि काकू ब्लॉगमध्ये बघितले महाशिवरात्रीच्या आणि एकविरेच्या ब्लॉगमध्ये, बरोबर. सगळे बोलून चला कधीतरी फिरू. आणि ही आमची मावशी आहे. मावशीला तर तुम्ही बघताच, माझ्या मम्मीची बहीण आहे, गावातच आहे. आणि बघा तुम्ही सर्व नातेवाईकांना बघत असता आणि तुम्हाला आनंद होत असतो म्हणून दाखवले. काकू पण खूप चांगली आहे. खाकरं लागलं तर सांगा, मला मेसेज करून दाखवलं. खाकरं लागलं तर सांगा, माझ्या ओळखीवर कमी पैसे. बघा काकूंच्या घरी त्यांची सून म्हणजे माझी वहिनी आणि त्या एक वहिनी दर्शन घेते आणि नागाची पूजा करते. तुम्ही बघू शकता. काकूची सूनबाई पण आहे आणि ही आत्याची सूनबाई आहे. आमच्या मोठ्याकडे नागपंचमी पूजन असतं. बघा नागाची पूजा, बघा मस्त नाग आणि फळे. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या नाग देवतांचं. मी सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे आणि पालकांनी खूप एन्जॉय केला. मी सुद्धा एन्जॉय केला आणि मुलांनी हा ब्लॉग नागपंचमी सेलिब्रेशनचा हा ब्लॉग आवडल्यास विकितामध्ये लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनल जो कोणी नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा.